नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण विपणनाचे महत्त्व या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. विपणनाचे महत्त्व हे आर्थिक विकासाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व, उत्पादकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व आणि ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व, अशा 3 व्यक्तींच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी विपणनाचे महत्त्व त्या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः आर्थिक विकासाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. याच्यातील पहिला मुद्दा आहे शेती व औद्योगिक क्षेत्राचा विकास. प्रत्येक देशात शेती व औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची उत्पादने घेतली जात असतात. ही उत्पादने प्रगत विपणन व्यवस्थेमुळे अंतिम ग्राहकांपर्यंत योग्य रीतीने योग्य वेळेला पोचते. याच्यामुळे या उत्पादकांना त्या ठिकाणी योग्य किंमत मिळून या शेती व औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यास मदत होत असते. म्हणजेच विपणन व्यवस्थेमुळे शेतातील तयार झालेले धान्य किंवा शेतातील घेतलेले उत्पादन तसेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन हे ग्राहकांना योग्य किमतीला विकले गेल्यामुळे त्या ठिकाणी शेती व औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यास त्या ठिकाणी मदत होत आहे. दुसरं जे काही महत्त्व आहे रोजगारात वाढ. आपणा सर्वांनाच माहिती आहे की आपण विपणन ही एक संकल्पना किंवा विपणन ही एक प्रक्रिया आहे किंवा विपणन हे एक शास्त्र आहे किंवा एक कला आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी वस्तूच्या खरेदी आणि विक्री या महत्त्वाच्या क्रिया पार पाडल्या जात असतात. त्याचबरोबर वाहतूक असेल, अर्थपुरवठा असेल, दळणवळण असेल, विमा कंपन्या असेल, त्याच पद्धतीने धोके पत्करणाऱ्या काही कंपन्या असतील, अशा सर्वांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो किंवा काही साठवणूक करणाऱ्या त्या ठिकाणी संस्था असतील, अशा सगळ्यांचा त्या ठिकाणी काय होत असतो समावेश होत असतो. या सर्वांमध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि हे मनुष्यबळ त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या समाजातून त्या ठिकाणी निर्माण होत असतं. म्हणजेच समाजातील व्यक्तींना मोठ्या स्वरूपात रोजगाराच्या संधी विपणनामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. साधारणतपणे 30 ते 40% लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या ठिकाणी विपणनाच्या मार्फत रोजगार प्राप्त झालेला आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या स्वरूपात रोजगार निर्मिती करण्याचं क्षेत्र म्हणून विपणनाकडे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे मंदीवर मात. म्हणजे निसर्गाचा जसा नियम आहे की दिवसानंतर रात्र येते किंवा समुद्रात भरतीनंतर आहोटी येत असते, त्याच पद्धतीने भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा तेजीनंतर मंदी आणि मंदीनंतर तेजी ही एक प्रक्रिया त्या ठिकाणी सतत सुरू असते. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सध्या मंदीचं वातावरण आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही कालावधीनंतर त्याच्यावर मात होऊन तेजीमध्ये त्याचं रूपांतर होईल किंवा पुन्हा काही त्याच्यामध्ये घटना घडून त्या ठिकाणी तेजीचं रूपांतर मंदीमध्ये होईल. म्हणजे हा जो काही चढ उतार जो आहे तो चढ उतार त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहत असतो. विपणन व्यवस्थेमुळे काय होत असतं की बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूंची कमतरता आहे अशा वस्तू त्या ठिकाणी योग्य ठिकाणी उपलब्ध होत असतात. त्याच्यामुळे त्या वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचं काम या विपणनाच्या मार्फत होत असतं. म्हणजेच समाजाची जी काही क्रयशक्ती आहे किंवा खरेदी करण्याची जी काही क्षमता आहे ही क्षमता योग्य रीतीने प्रभावित होत असते. कारण मनुष्याकडे असलेला पैसा हा योग्य वस्तू खरेदी करण्यासाठीच त्या ठिकाणी त्यांना खर्च करावा लागत असतो आणि ती वस्तू जर त्यांना आपल्या जवळच्या बाजारपेठेमध्ये जर उपलब्ध होत असेल, तेही कमी किमतीला उपलब्ध होत असेल, तर ग्राहकांची खरेदी शक्ती त्या ठिकाणी वाढते आणि ग्राहकांची खरेदी शक्ती वाढली तर त्या ऑटोमॅटिकली काय होत असतं, उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यावं लागत असतं. त्याच्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात विक्रीही करावी लागत असते आणि मोठ्या प्रमाणावर ते नफा मिळवत असतात. नफ्याचा परिणाम काय होत असतो, तर प्रत्येक व्यवसाय संस्थेला सरकारला काही ना काही स्वरूपाचे कर द्यावे लागत असतात. हे कर त्या व्यवसाय संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात. चौथा मुद्दा आहे जीवनमानात वाढ होते. म्हणजे विपणनाच्या विकासामुळे वाहतूक असेल, दळणवळण असेल, तंत्रज्ञान असेल, यांचा मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी काय झालेला विकास झाला आणि विकास झाल्यामुळे जी काही दूर दूर स्वरूपात जी काही खेडी पसरलेली आहेत अशा खेड्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वस्तू किंवा सेवा किंवा बाजारपेठेचा विस्तार करायला त्या ठिकाणी वाव मिळाला. याच्यामुळे
अशिक्षित लोकांची जी काही खरेदीची क्षमता होती, ती खरेदी क्षमता त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी वाढलेली आहे. उदाहरण आपण देण्यासाठी आपल्याकडे उदाहरण आहे, की आपण पाहतो, की सध्या बाजारपेठेमध्ये अनेक अशा उत्पादन संस्था आहेत किंवा उत्पादन त्या ठिकाणी आहेत, घेणाऱ्या व्यवसाय आहेत, की जे बिस्किट या प्रोडक्शनचं किंवा बिस्किटाचं उत्पादन घेत असतात. बिस्किटाचं उत्पादन करत असताना ब्रिटानिया आहे, पार्लेजी आहे, 2020 आहे, गुड डे आहे, अनेक सॉरी ते सगळ्यांचेच त्या ठिकाणी अशा अनेक बिस्किटच्या कंपन्या आहेत. याच्यामध्ये आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये अजूनही त्या ठिकाणी पार्लेजी या बिस्किटला मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी मागणी आहे. कारण अशिक्षित असलेले व्यक्तीसुद्धा फक्त त्या ठिकाणी पार्लेजी कंपनीचे चित्र पाहून त्या ठिकाणी वस्तू खरेदी करतात. म्हणजेच त्या ठिकाणी आणि जास्तीत जास्त वस्तू त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच लोकांच्या जीवनमानात वाढ होण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. विपणनामुळे त्यांना अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्या अनेक पर्यायांमधून योग्य असलेला पर्याय त्या ठिकाणी ते निवडू शकतात. त्याच्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ. म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विपणनाच्या व्याप्ती ही राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजे कोणताही उत्पादक आपली वस्तू किंवा सेवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी विक्री करू शकतो. यासाठी प्रत्यक्ष त्या शहरामध्ये जाऊन किंवा त्या राष्ट्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी वस्तू विक्री करावी लागत नाही. तर इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू व सेवांची त्या ठिकाणी काय केली जाते, खरेदी विक्री होऊ शकते. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्यास त्या ठिकाणी काय झालेले मदत होत आहे. जर 1981 साली त्या काळचे जे वित्तमंत्री होते मनमोहन सिंग यांनी जे काही एक LPG कन्सेप्ट म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याच्यामुळे त्या ठिकाणी काय झालं होतं, मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी व्यापार करण्यास त्या ठिकाणी वाव मिळायला सुरुवात झाली होती. अशा पद्धतीने हे आर्थिक विकासाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व आहे. पुढचा मुद्दा आहे उत्पादकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. त्यातील पहिला आहे वेळ व खर्चात बचत होते. उत्पादक नेहमी उत्पादन करण्यावर जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय करत असतात, लक्ष केंद्रित करत असतात. परंतु जे घेतलेलं उत्पादन आहे ते उत्पादन अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचणं हे आवश्यक असतं आणि ते पोहोचवण्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य हे विपणनाच्या मार्फत केलं जातं. म्हणजेच उत्पादकांचा जो काही वेळ असेल किंवा जो काही खर्च आहे, म्हणजे हा खर्च त्या ठिकाणी तुमच्या विपणनामुळे त्या ठिकाणी काय होत असतो, बचत होत असते किंवा हा खर्च त्या ठिकाणी कमी होत असतो. कारण अशा काही संस्था आहेत की ज्या संस्था फक्त त्या ठिकाणी तुमच्या वस्तू आणि सेवा यांचं त्या ठिकाणी काय करण्याचं, खरेदी किंवा विक्री करण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतात. म्हणजेच ते फक्त खरेदी विक्री करण्याचंच कार्य करत नाही, तर इतरही विपणनाच्या संदर्भातील सेवा देण्याचं कार्य करत असतात. याच्यामुळे उत्पादकांना फक्त त्यांच्या उत्पादनावरच लक्ष केंद्रित करता येत असतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे उत्पादनास योग्य किंमत. म्हणजे विपणन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना असेल किंवा औद्योगिक क्षेत्रातील संस्थांना असेल, आपली वस्तू योग्य वेळी बाजारपेठेमध्ये पोहोचवता येते आणि ती योग्य वस्तू बाजारपेठेमध्ये पोहोचल्यामुळेच त्या ठिकाणी त्या वस्तूला योग्य किंमत प्राप्त होत असते. जर ग्राहकांच्या मागणीनुसार तुम्ही त्या ठिकाणी वस्तू उपलब्ध करून देत असाल तरच त्या ठिकाणी वस्तूला योग्य किंमत मिळत असते. एका विशिष्ट हंगामानंतर किंवा एका विशिष्ट हेतूनंतर ती वस्तू जर तुम्ही बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देत असाल तर त्या बाजारपेठेमध्ये त्या वस्तूला प्रचंड कमी स्वरूपात त्या ठिकाणी काय असते, मागणी निर्माण झालेली असते. अशा वेळेस तुम्हाला कमी किमतीला वस्तू विकावी लागत असते. परंतु विशिष्ट हंगाम असताना जर तुम्ही वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देत असाल तर त्या वस्तूला योग्य किंमत त्या ठिकाणी मिळत असते आणि ती वस्तू उपलब्ध करून देण्याचं कार्य हे विपणन व्यवस्थेमुळे शक्य होत असतं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे उत्पादकांवरील भार कमी करणे. म्हणजे विपणन व्यवस्थेमुळे उत्पादकांना फक्त उत्पादन करण्याची चिंता करावी लागत असते. वस्तू विक्री करण्याची किंवा वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागत नाही. कारण हे सर्व काम तुमच्या विपणन व्यवस्थेमुळे केलं जात असतं किंवा विपणन व्यवस्थेमुळे च्याद्वारे त्या ठिकाणी केलेलं असतं.
म्हणजेच उत्पादक हे फक्त आपली वस्तू अधिक दर्जेदार कशा पद्धतीने होईल यापुढे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांना वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागत नाही. चौथा मुद्दा आहे समाजाशी संबंध. म्हणजे प्रत्येक देशातील विपणन व्यवस्था उत्पादक व समाज यांना जोडणारी एक महत्त्वाची कडी किंवा एक महत्त्वाचा भाग आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच आपणा सर्वांनाच माहीत आहे की कोणताही उत्पादक समाजातील जे काही घटक असतील, मग ते मनुष्यबळ असू द्या, तुम्हाला आवश्यक असलेला कच्चा माल असू द्या, यंत्रसामग्री असू द्या, या सर्व वस्तू त्या ठिकाणी त्याला समाजाकडून मिळत असतात. म्हणजेच आणि तुम्ही जे काही उत्पादन घेत असाल तेही उत्पादन त्या ठिकाणी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच घेत असता. समाजाच्या ज्या काही गरजा असतील या गरजा लक्षात घेऊनच तुम्ही उत्पादन करत असता. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही उत्पादित केलेली वस्तू ही ग्राहकांची गरज भागवत असल्यामुळे तुमचे आणि तुमच्या समाजाचे त्या ठिकाणी काय केलेले असतात, हितसंबंध गुंतलेले असतात किंवा हितसंबंध निर्माण होत असतात. अशा पद्धतीने हे 4 उत्पादकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व आहे. त्याच्यानंतर ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. ग्राहक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक समजला जातो. कारण ग्राहक हा राजा आहे आणि राजा त्या ठिकाणी स्वतःच्या आवडीनिवडीनुसार, स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतःच्या कुवतीनुसार त्या ठिकाणी काय करत असतो, वस्तू व सेवा त्या ठिकाणी खरेदी करत असतो. त्यातील पहिला महत्त्व आहे गरजांची पूर्तता करणे. म्हणजे आपण पाहिलं की विपणनामध्ये प्रथमतः ग्राहकांच्या गरजांचा शोध घेतला जातो आणि त्यांच्या गरजांचा शोध घेतल्यानंतर उत्पादक त्या गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीचे वस्तू त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ग्राहकांच्या गरजा पहिल्यांदा शोधून काढल्या जातात आणि त्या गरजांची पूर्तता त्या वस्तूची किंवा सेवेच्या मार्फत केली जात असतात. आणि विपणन हे असे एक त्या ठिकाणी क्षेत्र आहे किंवा विपणन अशी एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेच्या मार्फत वस्तू आणि सेवांची विक्री करून त्या ठिकाणी ग्राहकांच्या गरजा भागवल्या जात असतात. दुसरा मुद्दा आहे आर्थिक क्षमतेनुसार खरेदी. ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेनुसार वस्तू मिळत असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या उत्पन्नानुसार त्या ठिकाणी जीवनमानात सुधारणा करण्याची संधी प्राप्त होत असते. म्हणजेच विपणन व्यवस्थेमुळे ग्राहकांना अनेक प्रकारच्या वस्तू एका बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतात. प्रत्येक ग्राहक आपल्या आर्थिक क्षमतेनुसार, आर्थिक कुवतीनुसार त्या ठिकाणी वस्तू खरेदी करू शकतो आणि त्याचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येकाला कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी वाव मिळत असतो आणि तो वाव आपल्याला आपल्या आर्थिक क्षमतेनुसार त्या ठिकाणी काय करता येतो, वापरता येत असतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे आवडीनिवडीचा वाव. आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये एकाच वस्तूच्या अनेक कंपन्यांचे त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी उपलब्ध असतात. या सगळ्यांमधून आपल्याला आवश्यक असलेली वस्तू आणि ती वस्तू आपली गरज भागवत आहे किंवा नाही हे जर त्या ठिकाणी पाहण्याचा अधिकार तुमच्या ग्राहकांना असतो आणि अनेक वस्तूंमधून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या सोयीनुसार वस्तू निवडण्याचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला असतो. आणि विपणनामुळे अनेक उत्पादकांच्या वस्तू एका विशिष्ट बाजारपेठेमध्ये आणण्याचं कार्य या विपणनाच्या मार्फत केलं जात असतं आणि याच्यातील ज्या वस्तू ग्राहकांना आवश्यक असतील त्या वस्तू ग्राहक त्या ठिकाणी निवडू शकतात. म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडीच त्या ठिकाणी काय होत असतं, इथं वाव मिळण्यास प्राधान्य होत असतं. किंमत नियंत्रणाचा प्रत्यक्ष फायदा. ग्राहकांना वस्तूची खरेदी करताना नेहमी तिच्या किमतीकडे त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. ज्यावेळी ग्राहकांच्या खर्चात वाढ झालेली असते त्यावेळेस वस्तूच्या किमतीतही त्या ठिकाणी काय झालेली असते, वाढ झालेली असते. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काही व्यापारी अनावश्यक त्या ठिकाणी वस्तूंचा काळा बाजार करत असतात आणि वस्तूंच्या किमती वाढवत असतात. अशा वेळेस विपणनाचे महत्त्वाचे कार्य या ठिकाणी पार पाडले जात असते. ते म्हणजे काय की अनेक उत्पादकांकडून वस्तू खरेदी करून किंवा अनेक उत्पादकांकडून वस्तू गोळा करून त्या बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी जी काही भाववाढ होत आहे त्या भाववाढीवर नियंत्रण ठेवता येईल. म्हणजेच किंमत नियंत्रणासाठी सुद्धा विपणन हे महत्त्वाचे त्या ठिकाणी कार्य पार पाडत असतं.
अशा पद्धतीने हे ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व आहे. थँक्यू. तुमचे जे काही सजेशन असतील, ज्या काही कमेंट्स असतील ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून त्या ठिकाणी कळवू शकता.